नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। तर मी आता चाललेली आहे मोराची चिंचोली वॉटर पार्कला। आता सध्या मी एकटीच चालली आहे। ओझर नारायणगाव रस्त्यावरून मी थेट मनसरला जाऊन हर्षाला पिकअप केले तिथून, आणि मी मागे हेल्मेट लावून बसली आहे। हर्षला हेल्मेट आवडत नाही। तर आता मी राजगुरुनगरला म्हणजेच खेडच्या बस स्टॉपला मी ऋषीची वाट बघतोय, आणि वाट बघून हर्षू पूर्ण बोर झालाय। तो मोबाईल मध्ये बघतोय, इकडे तिकडे बघतोय। मग आम्ही थोडंसं सेल्फी काढलं, आणि फायनली ऋषी आलेला आहे, आणि आम्ही चाललोय थेट मोराची चिंचोली वॉटर पार्कला। आणि अशीच मजा मस्ती करत आम्ही वॉटर पार्कच्या जवळपास आलेलो आहेत, आणि पुढे शुभम आणि तेजस्विनी आमची वाट बघतायत। त्यांनी तिकीट्स वगैरे काढून ठेवलेत। आम्हाला 10:30चा टाइम दिला होता, पण आम्ही 12 वाजवले, 12:30 वाजवले तिथपर्यंत येण्यासाठी। आणि ही आमची दोन माकडे समोर बसलेत। आता हा शुभम बेकार चिडलाय माझ्यावर, ओरडतोय मला। इथे पोहोचल्यानंतर आम्ही पटापट गाड्या वगैरे पार्क केल्या, आणि त्यानंतर शुभमने बँड वगैरे घेऊन ठेवले होते। आमच्या हातात बांधतोय तो। भाऊ बहिणीचा रक्षाबंधनचा कार्यक्रम चालू आहे। शुभम मला आणि ऋषाला बांधतोय बँड, आणि तेजस्विनी हर्षूला बांधतीये। असा आमचा कार्यक्रम इथे पार पडतोय। आपण पाहू शकताय कसं शुभम बांधतोय, लाजून लाजून हसतोय गालातल्या गालात। आणि हे हर्षू खेकडा बघतोय माझ्याकडे। हे बाहेरचा परिसर असा आहे। हे हर्षू इकडे बघ, इकडे बघ, खेकड्या बघ इकडे। आणि मग आम्ही ते स्कॅन करून आतमध्ये आलोय ज्यूस आणि वॉटर घ्यायला। शुभम मला बोलतोय व्हिडिओ बंद कर, नाही तर फोन फोडेल तुझा। बारकोड स्कॅन करून पटापट आम्ही ज्यूस घेतले, आणि आम्ही चाललो होतो नाश्ता करण्यासाठी। हर्षू बघतोय कॅमेरात, तेजू मला हाय करते, आणि हा शुभम माझ्या डोक्यात मारतोय मला मागून। त्यानंतर आम्ही चाललो इकडे नाश्ता करायला। शुभम पुढे पुढे जात होता। मी बारकोड स्कॅन केला, आणि शुभमला प्लेट घ्यायला सांगितली। माझ्या हातात मोबाईल होता, त्यामध्ये त्यांनी आम्हाला मिसळ पाव, कांदा आणि एक स्वीट दिला, आणि ते घेऊन मग आम्ही गेलो खायला। मिसळ पाव खाल्ला। मिसळ पाव खाल्ल्यानंतर शूज वगैरे काढून आम्ही पाय धुतलेत, आणि सरळ एंट्री केली वॉटर पार्कच्या आतमध्ये। आणि अशा प्रकारे आम्ही आतमध्ये आलो। लोकांकडे पाहून आम्हाला एक्साइटमेंट झाली, कधी आम्ही पाण्यात उड्या मारतोय। आणि मग लगेच कॉस्ट्युम काउंटरकडे जाऊन तेजस्विनीसाठी कॉस्ट्युम घेतला, बॅगांसाठी लॉकर घेतला। ड्रेस चेंज केल्यानंतर आम्ही आलोय पाण्याच्या जवळ पाण्यात उड्या मारण्यासाठी, आणि मी आता सज्ज झाली पाण्यात उडी मारण्यासाठी। नाचते, मी नाचते। तेजस्विनी बोलते तू पण ये, तू पण ये। मग माझ्या मागे तिने उडी मारली, आणि आम्ही नाचतोय, पाण्यात एन्जॉय करतोय, आणि बाकीच्या टीमला शोधतोय कुठे गेले बाकीचे मंडळी, किधर है भाई लोग, दिसत नाहीत कुठे। तेवढ्या शुभमने मागून येऊन पाणी उडवलं माझ्या डोक्यावर, आणि आम्ही सगळे एन्जॉय करतोय पाण्यात। ऋषी, हर्षू, मी, तेजू, शुभम, नाचो बाई लोग नाचो। नंतर पाण्यातून बाहेर येऊन आम्ही चाललोय आता स्लायडिंगकडे। गर्दी आहे तरी आम्ही चाललोय स्लायडिंगकडे, आणि मी आता मोबाईल घेऊन व्हिडिओ काढते। मला भीती वाटते, मला भीती वाटते। मी पुढे जाऊन सगळ्यांचे व्हिडिओ काढले, शुभम, हर्षू आणि ऋषा। नंतर हर्षूकडे मोबाईल देऊन मी स्लायडिंग मधून येत होते। मला बेकार भीती वाटत होती, आणि मी पडले। तेजू आमचा व्हिडिओ काढत होती, शुभम आला, हर्षू आला, आणि आता येतोय ऋषा। आणि मी नाचते। मग आम्ही गेलो थोडस नाचायला। वरतून बकेट भरत होती, पाणी खाली पडणार होतं, आम्ही नाचत होतो। आणि वरतून पाणी पडणार, पण आम्ही साईडला होतो। अरे बापरे, पळा पळा पळा, नाहीच पडला, नाहीच पडला। हर्षू आलाय नाचायला, डिचक 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 डिचक। हा हर्षू, नाचो नाचो भाई नाचो। हा मी पण येते, मी पण येते, नाचते मी पण थोडस। अरे बाकीचे लोक कुठे आहेत? तुम्ही पण नाचा, तुम्ही पण नाचा। अरे पडलं पाणी, साईडला पडलं। शिट या शिट, आमच्या अंगावर पाणीच पडत नाहीये।
शुभम नाचते बाजूला. व्हिडिओ कोण काढते? आय थिंक हर्षू व्हिडिओ काढतोय. मी नाचते, तेजू नाचते पाण्यात. ऋषभ नाचते, पाणी पडलं. अरे भाई, शुभम आणि ऋषभ लगेच पाण्याखाली आले पळत पळत. येऊ नाचो नाचो डिंचक. नंतर आम्ही लगेच बाजूच्या ऍक्टिव्हिटीज कडे गेलो. थोडं छोट्या मुलांच्या किड्स झोन मध्ये नाचलो वगैरे, एन्जॉय केला. नाचल्यावर थोडेसे फोटो वगैरे काढले. छोटे छोटे गेम्स होते तिथे, आम्ही त्याच्यावरती नाचत होतो, खेळत होतो, उड्या मारत होतो, फोटो वगैरे काढत होतो. आणि मग नंतर परत पाण्यात जाऊन डान्स करत होतो. आणि तेवढ्यात मी शुभमच्या अंगावर पाणी उडवलं. अरे बापरे, बदला घ्यायला तरी माझ्या मागे येऊन मला एवढं भिजवलं आणि मला उचलून आपटलं पाण्यात. पूर्ण माझ्या नाकात कानात पाणी गेलं. मग मला एवढा राग आला. नंतर मी त्याला बुक्कीने मारलं आणि गेंडा म्हटलं. माझ्या कानात पाणी गेलं होतं, मी ते काढत होते आणि हे लोकांचं चाललं होतं डुबवायचं प्लॅनिंग. मुठी पकडली माझी, मग डुबवलं पाण्यात. तेजू ओरडायला लागली त्याला. अरे बापरे, मी तिला पकडून मी घाबरले होते पूर्ण. नंतर तिला पण पकडून पूर्ण डुबवलं तिला पाण्यात. मग मी तिला डुबवायला लागले तर त्याने मला उचलून फेकलं. आणि ऋषा हसत होता गेंड्यासारखा. एवढं पाण्यात डुबत होता. ऋषा आणि हर्षू बघत होते, हसत होते. परत मला उंडी धरून दावलं पाण्यात. डेंजर. तेजूला डुबवणार होता तेवढ्यात ती लांब पळून गेली. आणि मग त्याचं लक्ष गेलं त्याच्यावरती. तो पण स्विमिंग करत गेला आणि तिला पकडलं आणि तिला खेचत आणत होता. ती नको बोलत होती, तरी पण तो तिला खेचत ओढत आणत होता पाण्यात पूर्ण मध्यभागी. आणि मग मी कानातलं पाणी साफ करत होते तोपर्यंत, मला ऐकायला येत नव्हतं. त्याने तेजूला पकडलं मुंडीला आणि दाबलं पाण्यात. डेंजर. आणि मग मी त्याला ओरडले तर तो मला म्हटलं तू गप्प बस, तुला पण डुबवलं पाण्यात. आणि मग मला पण डुबवलं पाण्यात. मी तिला पकडून होते आणि बापरे, तिच्या अंगावरती मी पडले. आम्हाला दोघींना एकसाथ डुबवलं त्याने. पूर्ण आमचं अंधार डोळ्यासमोर. डेंजर झालं होतं. पाण्यात सगळेजण भिजलो, मजा मस्ती केली. आणि मग थोडंसं भूक लागल्यासारखं फील झाला मला. नाचो, जेवणाकडे वळालो. जेवणामध्ये पुरणपोळी, चपाती, भाकरी, आमटी भात, वरण भात, आमरस, कढी, दूध, तूप, बॉबी, मिरचीचा ठेचा, रायता, लापशी आणि मासवडी, रस्सा आणि कोबीची भाजी वगैरे. भरपूर सारं जेवण अनलिमिटेड होतं तिथे. जेवल्यानंतर आम्ही रेन डान्स करायला गेलो. ते शिट्टी वाजवायचं गाणं होतं. मला काही शिट्टी वाजवता येत नव्हती, तेजूला येत होती आणि सगळ्यांना येत होती, पण मी काही शिट्टी वाजवत नव्हते. मी ट्राय करत होते पण मला काही येत नव्हती. मग मी नाचायला सुरू केलं. मी हर्षूला बोलवत होते डान्स करायला, पण त्याच्या हातात फोन असल्यामुळे तो काय येत नव्हता. तो साईडला उभा राहून आमची शूटिंग काढत होता, सगळ्यांचं व्हिडिओ शूट करत होता. मग नंतर हर्षू आला आमच्यासोबत डान्स करायला आणि शुभम व्हिडिओ शूट करत होता आणि आम्ही सगळे नाचत होतो. रेन डान्स करून झाल्यानंतर आम्ही गेलो परत पाण्यामध्ये खेळायला.
मग नंतर आम्ही ग्रुप फोटोज काढले, सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केलं, ग्रुप फोटो काढले. आणि मग फोटो काढल्यानंतर आम्ही ड्रेस वगैरे चेंज करून आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर मी सायकलिंग केलं. त्यानंतर आम्ही जादूगारचा शो पाहायला गेलो. त्यांनी छोट्या छोट्या जादू केल्या. आम्ही काही जास्त वेळ नव्हतो, आम्ही एंडिंगला गेलो होतो. एक जादू केली त्याने, नंतर आम्ही क्लॅपिंग वगैरे केल्या, टाळ्या वाजवल्या आणि आम्ही तिथून निघून गेलो. तिथे भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज होत्या, पण त्या करायला वेळ नाही भेटला आम्हाला, कारण आम्ही पाण्यातच मजा मस्ती करत होतो. त्यामुळे बाहेरच्या एन्जॉयमेंटला आम्हाला वेळच नाही भेटला. जादूगार पाहिल्यानंतर बाकी सगळे आम्ही मोर पाहायला गेलो. आणि नंतर मग मी एकटीच फक्त उंटावरती बसले, कारण बाकीचे सगळे दमले होते, तर त्यांची कॅपॅसिटी नव्हती उंटावर बसायची. आणि शेवटी आम्ही घराकडे जाण्यासाठी रवाना झालो. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.